मी डॉक्टर अहमद कातली हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे. इथे सगळे प्रकारचे स्त्री रोग निदान होतात. उंच झाडावर पतंगाच्या मांजामध्ये गुंडाळून अडकून जीवाच्या आकांतानं धडपडत असलेल्या कावळ्याला सोलापूर शहरातील पक्षमित्रांनी जीवघेण्या मांजातून सुटका केली आहे. न्यू बुधवारपेठ परिसरातील डॉक्टर आंबेडकर उद्यानामध्ये पिंपळाच्या झाडावर 50 फूट उंचीवर पतंगीच्या मांजा अडकून कावळा जीवाच्या आकांतानं धडपडत होता. तेथील काही युवकांच्या हे लक्षात आलं आणि त्यांनी नॅचरल ब्लू कोब्रा सर्पमित्र संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष दीपक इंगळे व अॅनिमल राहत या संघटनेला त्वरित संपर्क केला. ही माहिती मिळताच संघटनेचे सदस्य या उद्यानात दाखल झाले आणि 15 मिनिटाच्या प्रयत्नानंतर त्या पक्षाच्या जीवघेण्या मांजातून सुटका करण्यात आली. त्यामुळे त्या कावळ्याला जीवदान मिळालं. नॅचरल ग्लो कोब्रा सर्पमित्र संघटनेचे दीपक इंगळे, अॅनिमल राहत या संस्थेचे डॉक्टर देशमुख, डॉक्टर सुभाष चव्हाण, डॉक्टर सूर्यवंशी, आदित्य क्षीरसागर, देविदास लंकेश्वर व इतर प्राणीमित्रांनी कावळ्याला जीवदान देण्यात आपली भूमिका बजावली. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.